बघा, सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते, तर त्याच दराने मुद्दलाची तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागतील? प्रश्न सोडायचा कसा? इथं सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते, या दर्शवल्या माहितीवरून आम्ही व्याजदर काढला पाहिजे. एक गोष्ट, व्याजाचा दर काढण्यासाठीचं एक सोपं आणि साधं सूत्र 100 कंसामध्ये पट वजा 1 छेदस्थानी प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत. दर्शवलेली माहिती काय? सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते. किती वर्षात? 5 वर्षात. मग हे 100 असेच दाम दुप्पट होते. हे दुप्पट म्हणजे पटीच्या ठिकाणी ते 2 मांडा दुपटीचे, वजा 1 छेदस्थानी. किती वर्षात दाम दुप्पट होते? 5 वर्षात. मग ही मुदत छेदस्थानी. आता 100 कंसामध्ये ही वजाबाकी 1 छेदस्थानी 5, अर्थात 100 सोबत हे 1 गुणिला छेदस्थानी 5 हा भाग 20 न जातो सर, म्हणजे 20% हा त्या व्यवहारातील व्याजदर आम्हाला सापडतो. आता विचारलं की त्याच दराने त्याच मुद्दलाची तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागतील? आता रास तिप्पट झाली पाहिजे, किती वर्ष लागतील? अर्थात इथं मुदत विचारली. इथं मुदत सूत्र तेच आहे जसं की 100 कंसामध्ये पट वजा 1 छेदस्थानी, मात्र इथं मुदत. आता इथं दर मांडा, हा प्राप्त झालेला, मग हा दर इथं मांडायचा. मुदत काढायची, छेदस्थानी दर काढायचा, छेदस्थानी मुदत. ह्या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. मग आता 100 त्याच दराने, म्हणजे दर तोच आहे जिथं हा होता तो, इथं जो होता तोच दर आहे, त्याच दराने त्या मुद्दलाची तिप्पट रास होण्यास, इथं पट आहे, तिप्पट म्हणजे 3, सूत्र सांगते त्याप्रमाणे वजा 1 दर आहे हा नुकताच प्राप्त झालेला 20%. 100 कंसामधली ही गोळाबेरीज 2 छेदस्थानी 20, या 100 सोबत कंसातले 2 गुणिला आहेत छेदस्थानी 20. आता 20 पंच 100 होतात, म्हणजे आता 5 आणि 2 उरले, 5 दोन्ही 10 वर्ष. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. लेकरांनो, गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वागसर निमित्त म्हणून तुमच्या समोर उभे. लक्ष द्या. म्हणून हा वागसरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली मी एकत्र आणले. कशासाठी? की तुमचा सराव सर्वंकष झाला पाहिजे. विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका, अर्थातच विविध प्रश्नांचा सराव. गणिताची भीतीच दूर. लक्षात घ्या. याच्या पलीकडे तर काय प्रश्न येणार नाही. विविध जिल्ह्यातील प्रश्नपत्रिकांचा, आणि त्याही आव्हानात्मक आणि काठिण्य पातळीच्या प्रश्नांचा जेव्हा तुम्ही सहजरित्या सराव करता, लक्षात घ्या, तर यश तुमच्या जवळ. ही शिवखेराची संकल्पना सत्यात उतरल्याशिवाय राहत नाही. आणि हा यशाचा अनुभव आमचा ग्रुप गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतो. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. दाम दुप्पट, तिप्पट, चौपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.